माझ्या चॅनलवरती सर्वांचं स्वागत आहे। आज मी इथे रेसिपी करणार आहे कच्च्या टोमॅटोची भाजी। चला तर मग रेसिपीला सुरुवात करते। कच्चे टोमॅटो बनवण्यासाठी इथे 1 वाटी डाळ मी सालीची मूग डाळ आहे ही गरम पाण्यामध्ये ही 2 तास झाले मी भिजत लावली होती। पटकन भिजले जाते कोमट पाण्यात। 2 इथे मीडियम साइजचे टोमॅटो घेतलेले। एकाला थोडा कलर आलेला आहे पण तो कडक आहे, आतमध्ये कच्चाच आहे, पिकलेला आपला एवढा मऊ असतो। तर घेताना मी हिरवेगार घेतले पण त्यातला एकाला कलर आला। इथे एक मीडियम साइजचा कांदा, एक 2-4 हिरव्या मिरच्या इथे आहेत हिरव्या, त्यात एक लाल झालेली आहे। 4-5 लसणाच्या पाकळ्या कुटून घेतल्या। थोडेसे इथे भाजलेले शेंगदाणे जाडसर कुटले, थोडीशी कोथिंबीर आहे आणि इकडे आपल्याला राई, जिरे, हिंग वगैरे लागणार आहे। तर फोडणीसाठी मी आता इथे कढई ठेवलेली आहे गरम करत गॅसवर। कढई गरम झाली, 2 चमचे मी इथे तेल घातलेले। तेल गरम झालं, इथे अर्धा चमचा मी घालते राई, अर्धा चमचा जिरं, हिरवी मिरची आणि लसूण कुटलेला, कांदा। तांबूस कलर आला की आपला कांदा व्यवस्थित आपल्याला पाहिजे तसा शिजला जातो। इथे थोडेसे मेथी दाणे टाकले। कांदा आपला इथे तेलामध्ये व्यवस्थित परतला गेला। इथे आता थोडासा हिंग घालायचा आहे, 1 चिमटीवर फक्त। अर्धा टीस्पून मी इथे हळद घातली आणि थोडस लाल तिखट वापरणार आहे। तिखट तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे इथे घेऊ शकता। यामध्ये आपण घातले कच्चे टोमॅटो, घालायचे आहे डाळ। हे बघा याच्यावरती साल आलेली आहे निघून, तरी सुद्धा मी संपूर्ण साल घेतली। फायबर असतं आपल्या डाळींच्या सालीमध्ये। इथे घालायचं आपल्याला चवीपुरतं मीठ, दाण्यांचं कूट, थोडीशी कोथिंबीर। इथे कढईवरती झाकण ठेवायचं आहे आपल्याला आणि इथे पाणी घालायचं आहे। गरम पाणी करायचं आपल्याला, छान वाफ आली या पाण्यातून। इथे पाणी आपल्याला आता डाळीमध्ये वापरायचं आहे, चव चांगली येते गरम पाण्यामुळे। इथे पाणी व्यवस्थित गरम झालं, आता आपल्याला ते या भाजीमध्ये इथे घालायचंय। झाकण गरम झालेलं आहे कडक। मिक्स करून आणि आता 15 मिनिटं आपण मीडियम गॅसवर हे झाकण लावून आणि व्यवस्थित ही भाजी शिजवून घेऊ। इथे 15 मिनिटं आपली झालेली आहेत। थोडस आपल्याला इथे गूळ घालायचा आहे, थोडीशी कोथिंबीर। इथे आपलं डाळ टोमॅटो व्यवस्थित झालेला आहे। टोमॅटो आपल्याला एवढा शिजलेला हवा आहे। 15 मिनिटांमध्ये व्यवस्थित भाजी आपली शिजली जाते मीडियम गॅसवरती। तर खाण्यासाठी आपल्याला इथे कच्च्या टोमॅटोची भाजी आता तयार झालेली आहे। गॅस मी बंद केला। आजच्या कच्च्या टोमॅटोची भाजी कशी झाली कमेंट करायला विसरू नका। आणि माझ्या चॅनलवरती बरेचसे गोड पदार्थांचे, तिखट पदार्थांचे, वड्यांचे प्रकार, थालीपीठाचे प्रकार, घावणचे प्रकार, भाकरींचे प्रकार, नॉनव्हेजचे, सुकी मच्छी, ओली मच्छी, मच्छी करी, चिकन करी, चिकन फ्राय, असे बरेचसे रेसिपीज माझ्या चॅनलवरती प्ले लिस्ट मध्ये मी टाकलेले आहेत। तर त्या प्ले लिस्टची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे, तर तुम्ही बघू शकता। बाय बाय।